नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश जगदाय, आर्डोर सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी। आज आपण उगडवाडीत युनिकॉर्न 1110चा कार्यक्रम घेतला। त्या प्लॉट मध्ये आपले दुकानदार आले, कृषी दुकानदार अभिनंदन उगडे यांचं जगदंबा कृषी केंद्र नावाचं कृषी दुकान आहे उगडवाडीमध्ये। तर त्यांच्याकडून ह्या वाहनाबद्दल प्रतिक्रिया जाणून घेऊ आपण। तर साहेब नमस्कार। नमस्कार साहेब। हे वाहन कसं वाटलं तुम्हाला? वाहन एक नंबर आहे। आतापर्यंत मी ज्या पिशव्या विकतोय त्यात मला तर सगळ्यात चांगला रिझल्ट या वाहनाचा वाटतोय। सध्या आपण आमचे पाहुणे त्यांना दिलता आपण वापरायसाठी, तर त्यांच्या प्लॉटवर आता आपण हा कार्यक्रम घेतोय। अतिशय समाधानी आहेत हे वाहन वापरून। आणि कंस जर तुम्ही बघितली तर कंस एक नंबर भरलेले आहेत, टोकापर्यंत दाणं भरलेले आहेत। त्याचा बोरकुंडा सुद्धा अतिशय लहान आहे। बाकीच्या कंपनीपेक्षा मला ही व्हरायटी थोडी चांगली वाटते। आणि आपण ह्या व्हरायटीचे सीड सुद्धा भरपूर या भागात आपण विकलेला आहे। आणि पुढचा सीझन सुद्धा आपला या चांगला होईल या मकाचा। आणि व्यापार वर्गात सुद्धा चांगली मागणी आहे या कणसासाठी। आणि तुम्ही मुरघासाला म्हणलं तर मुरघास सुद्धा याचा करू शकताय। आणि कणस काढल्यानंतरही भरपूर पानं हिरवी राहतात। ह्याची हिरवा राहिल्यामुळं वैरणीचं प्रमाण सुद्धा चांगलं आहे। वैरण पुरून येते गुरांसाठी, आणि गुरांसाठी पण अतिशय पोषक आहे। तुम्ही आजवर दुकानात तुमच्या 10-15 व्हरायटीची कंपनीच्या बियाणं असेल, त्या बियाण्यात ह्या बियाण्यात डिफरन्स काय जाणवलं तुम्हाला? नाही, डिफरन्स असा खूप दिसतोय बरं का, कारण वळीची संख्या वर टोकापर्यंत भरणे। वळीची संख्या सांगू शकतात का कॅमेरामध्ये लाईव्ह आपण बघू शकतो? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 17 ते 18 वळी प्रत्येक कणसाला भरतायत। आणि आम्ही मागाशी पण मोजला आणि बोरकुंड्याची साईज बघितली, वजनाचं प्रमाण बघितलं, अतिशय चांगलं आहे। बरं, मकामध्ये सर्वात महत्वाचं असतं आतमधील बुरकुंडा। नुसतं बाहेरनं कधीच मोठं दिसून असून काय चांगलं नाही। आतनं बुरकुंडा पण दाखवू शकता तुम्ही, कॅमेरामध्ये बघू शकताय, तुम्ही लाईव्ह कॅमेऱ्यात बुरकुंडा बघू शकताय। बुरकुंडा हा अतिशय लहान आहे आणि टोकापर्यंतची दाणे बघू शकता, आणि कॅप्सूल साईजचे दाणे आहेत। दाणे सुद्धा तुम्ही बघू शकताय, उत्कृष्ट प्रकारचे दाणे भरलेले आहेत। आणि वजनाला सुद्धा दाणे बघू शकताय तुम्ही, कॅप्सूल साईज मध्ये मोठे दाणे भरलेले आहेत। त्यामुळे उत्पन्नासाठी काही सुद्धा अडचण नाही शेतकऱ्यांना। सर्वात मोठी समस्या असते की आतील बुरकुंडा मोठा पडतोय का लहान निघतोय। हो, पण ह्या वाहनाबद्दल तुम्ही समाधानी आहे का? मी समाधानी आहे, माझा शेतकरी वर्ग समाधानी आहे। आणि बऱ्याच जणांना आपण सजेस्ट करतोय की युनिकॉर्न 1110 ही व्हरायटी टाका, उत्पन्नाला चांगली आहे। शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं तर पुढच्या सगळ्या गोष्टी होणार आहेत। त्याचबरोबर तुम्ही आमच्याकडून आर्डोर सीड्स मधु 11 ही सीड कॉर्न तुम्ही खरेदी मधु 11 सीड सुद्धा खरेदी केलेला आहे। 2-3 शेतकऱ्यांना त्यांचा प्लॉट अजून काढायला आलेला नाही। कोणी आंतरपीक म्हणून केळीमध्ये मधु 11 केली, कोणी मोकळ्या रानात पण केलेली आहे। त्यांच्या सुद्धा प्लॉटवर आपण जाऊन अशा पद्धतीचा कार्यक्रम घेणार आहे मधु 11 प्लॉटवर। आणि त्या शेतकऱ्यांचं सुद्धा रिझल्ट सुद्धा बघा, त्याचं सगळं हे करून तुम्ही पुढच्या वेळेस ज्या वेळेस मका टाकताय त्यावेळेस या पिशवीचा विचार करा। बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे आहेत दुकानदार, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली। तरी तुम्हाला काकडी, दोडका, भेंडी, टोमॅटो, कारलं, खरबूज, कलिंगड याचं बियाणं पाहिजे नसले तर जगदंबा कृषी केंद्र उगडवाडी तिथे तुम्ही संपर्क करून बियाणं खरेदी करू शकता। धन्यवाद।